आपण बघू शकताय की ही विजयी मिरवणूक नगरपंचायतीपासून आता राजन पाटील यांचं जे मातोश्री हे घर आहे या ठिकाणी आल्याचं एकूणच आपल्याला दिसून येतंय। आणि एकूणच या ठिकाणी आपण जर बघितलं तर कशा पद्धतीने विजयाचा गुलाल उधळत या ठिकाणी हा विजय जो आहे तो साजरा केला चाललेला आहे। आणि आपण पाहू शकताय की या ठिकाणी गुलालानं न्हालेली माणसं जी आहेत ती सुद्धा या ठिकाणी आल्याचं एकूणच चित्र आपल्याला दिसून येते। आपण जर बघितलं तर या ठिकाणी बाळराजे आहे आपलं अजिंक्य राणा पाटील आहेत। काय सांगाल, आपल्या पत्नीचा विजय झालेला आहे, खरं तर पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळालेला, काय भावना आहे? आनंदच आहे। आणि प्रथम नगराध्यक्ष जो मान दिला हे आम्ही कुणी नाही, ह्या आमच्या गावातल्या सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, त्यांनी तो मान दिलेला आहे। त्याच्यामुळे मी त्यांचं मनापासून, सर्व गावकऱ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो। नक्कीच आपण बघू शकताय की ही निवडणूक जी आहे ती लागलेली होती, मात्र सध्या जे आहे ते बिनविरोध झाल्याचं पाहायला मिळतं आहे। जे अपक्ष उमेदवार होते त्यांनी अर्ज मागे घेतलेला आहे। काय आव्हान कराल आज अनगरच्या जनतेला? अनगरच्या जनतेला मी आव्हान काय करणार नाही, परंतु जे अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे ती परंपरा अबाधित ठेवण्याचं काम हे सर्व अनगरच्या माझ्या तरुणांनी असेल किंवा ज्येष्ठ लोकांनी, माता भगिनींनी केलेलं आहे। नक्कीच आपण बघू शकतोय की या ठिकाणी ज्या एक अपक्ष उमेदवार होत्या त्यांनी सुद्धा या ठिकाणी माघार घेतलेली आहे। आणि त्यामुळं आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान जो आहे तो प्राजक्ता पाटील यांना मिळाल्याचं एकूणच चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येते। आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा जो विजयाचा गुलाल आहे तो सुद्धा या ठिकाणी उधळला गेला आहे। आपण जर बघितलं तर पाटील कुटुंबीय जे आहेत ते या ठिकाणी आहेत। आणि आपण पाहू शकताय की या ठिकाणी सगळे अनगरचे सर्व कुटुंबीय आहेत, अनगर कुटुंबातील सगळी मान्यवर मंडळी जे आहेत ते या ठिकाणी आहेत। ताई, काय सांगाल, खरं तर पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान घरामध्ये आलेला आहे, काय भावना आहेत आता? खरंच खूप अनगरवासियांसोबत पाटील परिवार आणि अनगरवासियांना खूप आनंद झालेला आहे। हे तुम्ही सर्व पाहताय तिथे। आणि आज अंगसिद्ध महाराजांचा आमच्या भंडारा आहे, तर सत्याचा विजय झालेला आहे।